महायुतीचा धर्म जर पाळला जात नसेल तुमच्या मित्रपक्षाच्या एका नेत्याकडनं अब्दुल सत्तारांकडनं, तर तुम्ही तुमच्या मित्रपक्षांच्या वरिष्ठांना हे सांगणार का की त्यांच्यावर कारवाई करा? भाजपच्या नेत्यांचं मत काय? मुळामध्ये त्यांच्या कानावर या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. आमच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी स्थानिक त्यांची हकालपट्टी करा अशी बी मागणी केलेली. पण हा विषय पूर्णपणे तो त्यांच्या पक्षाचा आहे, तो ते निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंना तुम्ही सांगणार नाहीये की आम्ही त्यांच्या एक जागा गमावलेली आहे. मतदानाच्या दिवशी त्यांच्या कानावर टाकलंय आम्ही. असं नाही आहे की त्यांच्या कानावर टाकलं नाही. त्यांनी त्यांना फोनवर सुद्धा सांगितलं. त्याच्यावर त्यांना पत्रकारांना दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारले आणि प्रश्न विचारल्यानंतर त्यांचं हे उत्तर होतं की माझा आणि शिंदे साहेबाचा प्रासंगिक करार आहे. म्हणजे आता काय बोलायचं? त्यांनी एक मोठा कार्यक्रम पण आयोजित केलेला आहे, एक टोपी काढण्याचा, आणि त्याचा वाद महाराष्ट्र. का टोपी काढतात? त्यांनी जी शपथ घेतली होती ती त्यांनी जिंकलेली असा त्यांचा दावा आहे. 2019 मध्ये त्यांनी जी शपथ घेतली होती, 2019ला शपथ घेतली होती की रावसाहेब दानवेचा पराभव करीन तेव्हा टोपी काढीन. ही 2019ची होती, तेव्हा तर मी जिंकलो. पण आता ते 2024 मध्ये टोपी काढताय. नाही, ते तर बरं झालं, आणखी 20 वर्षांनी काढत ते टोपी. हां, माझं मत असं आहे की त्या टायमाला त्यांनी घेतलेली शपथ आहे तेव्हा तर मी जिंकलो. पण आता मी जे हरलो ते काही त्यांच्या मतदारसंघातच मतं मला कमी पडले का? आणि मला एकट्याला कमी पडले का? एकूण महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात त्यात प्रामुख्यानं सगळीकडेच आमचे उमेदवार पडलेत मराठवाड्यात. मग आता हे मराठवाड्यामध्ये त्यांनी केलं आहे का सगळं? संभाजीनगरमध्ये पैठणला मला मतं कमी पडले, जालन्याला मतं कमी पडले, फुलंब्रीला मतं कमी पडले. माझ्या मतदारसंघात 900 मतांना मी माग आहे. मग यांचा प्रभाव एवढा मोठा जिल्हाभर एक काय? म्हणजे एका डबक्यात वावरणारा माणूस त्याला हे दाखवायचं की मी महाराष्ट्राचा नेता आहे आणि महाराष्ट्राची पिछेहाट झाली भाजपची ती माझ्यामुळे झाली. अरे 2014ला तर तुमच्यावर मात केली ना आमच्या मतदारसंघातल्या लोकांनी, शिल्लोडच्या. पण त्यांनी टोपी काढायचा कार्यक्रमाचं निमंत्रण मला देतो असं म्हणलेत ते. मी म्हणलं मी येतो, मला निमंत्रण येऊ द्या. 1 लाख लोक जमावणार आहे, बघतो ना 1 लाख लोक. तुम्ही जाणार आहात कार्यक्रम? 100%. अरे मी छत्रपती शिवाजी महाराजांचा हे पाईक आहे, मी त्यांचा मावळा आहे, वाजत गाजत जाईल. अशा औरंगजेबाला मी घाबरतो का? मी छत्रपती आहे, औरंगजेबाला घाबरणार आहे का? मी जाणार, मला येऊ द्या निमंत्रण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.